जय हिंद दोस्तों, नमस्कार। मैं कृष्णा काशीवार आपको हर बार एक नए रिजल्ट के साथ मिलाता हूं। दोस्तों इस बार भी काफी बेहतर रिजल्ट मिला है। एक उम्र के बाद दोस्तों बहुत सारी बीमारियां बढ़ जाती है शरीर में, लेकिन इस बीमारी का भी रिजल्ट हमारे इस उम्र में भी दोस्तों रिजल्ट मिलता है। आइए सुनते हैं उन्हीं की जुबानी। काकू नमस्कार जी। नमस्कार। काय नाव म्हटलं तुमचं? कुठला रान आहे? एंट्रीचं रान आहे। तालुका कुठला आहे ते? चंद्रपूर जिल्हा आहे तुमचा, नाही का? तालुका सिंदेवाई। ठीक आहे। काय त्रास होतो तुम्हाला आधी? आता म्हणजे ताप येत होता। अच्छा, हा। तापामुळे मग आता तापात काही म्हणजे झालभान झाली नाही। हा असा म्हणजे चालू झाला मग। अच्छा, डॉक्टर कडे गेलो, त्याने तुम्हाला गायनिक प्रॉब्लेम होता ना, तुम्हाला वाईट डिस्चार्ज झाला होता, बरोबर आहे? आणि तुमच्या गर्भपिशवीमध्ये गाठी पण होत्या, बरोबर आहे ना? अच्छा, तुम्ही डॉक्टर कडे पण गेले असाल मग? डॉक्टरांनी काय म्हटलं होतं? डॉक्टरने म्हणलं थोडी 5 इंजेक्शन दिलं। हा, आणि त्याने नाही काही सोनोग्राफी काढा म्हणलं। हा, सोनोग्राफी काढलो। अच्छा। मग आता त्या गोळा गाठी मग तुम्हाला गाठी तिथं आढळल्या, बरोबर आहे की? असं मग गाठी आढळल्यानंतर हे औषध तुम्हाला कुणाच्या मार्फत मिळाली? मुख्य सरांच्या मार्फत मिळाले, बरोबर आहे की नाही? हे औषध खाल्ल्यानंतर तुम्हाला आधी त्रास कंटिन्यू पिरियड जात, तुम्हाला कंटिन्यू हे जात होते, बरोबर? वाईट जात होता, तो त्रास आता कसा वाटतो तुम्हाला? कमी आहे म्हणलं ना, कमी वाटत तुम्हाला, बरोबर? याचा त्रास नाहीये। अच्छा, आणि तुमच्याकडे तेवढा त्रास नाही, थोडा त्रास असतो तुमचं। बघितलं का आता फक्त 2 महिन्याची औषध तुम्ही युज केलेली आहे। कंटिन्यू औषध युज करा, बरोबर आहे की नाही? आणि तुमचा प्रॉब्लेम तर पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल, बरोबर आहे? हा, कंटिन्यू वापरा, ठीक आहे? आता कसं वाटतं तुम्हाला तब्येत वगैरे? आता गरज लूज वाटते, थोडंसं बरोबर आहे। आधीपेक्षा चांगलं वाटत का आता? आधी चांगलं वाटत आहे? वाटते चालायला गेलं। आता मग आधी जेव्हा त्रास होत तुमचा खूप कंटिन्यू वाढीचा जात होता, तेव्हा तुमची तब्येत कशी वाटत होती? तेव्हा आता बीमारी होती तर बीमारी जास्त होती। आता कशी वाटत मग? त्यापेक्षा बरी वाटत है। बरी वाटत। अच्छा दोस्तों, इतना बेहतर रिजल्ट मिला है हमारे एससीपीएस वेलनेस प्रोडक्ट से। दोस्तों इनको कंटिन्यूली वाइट डिस्चार्ज जा रहा था और गर्भपिशवी में गांठियां भी थी, गांठियां तो कम हो चुकी है, साथ में वाइट डिस्चार्ज भी कम हो चुका है। दोस्तों हम शुक्रगुजार करना चाहेंगे हमारे कंपनी के एमडी और सीईओ डॉक्टर संजीव। थैंक यू।